आधी तो फोन स्विच ऑफ होता, त्यानंतर मी त्याच फोनवर कॉल केला तर कोणीच उचलला नाही आणि मी ज्यावेळेस घरी आले ना त्यावेळेस मला कळलं की तो नागेशचा फोन होता. कामिनी, नागे असं नाही करणार ग. म्हणजे कदाचित काही कन्फ्युजन झालं असेल. असे चाळे करू देतो पण हे असं काहीतरी. नीतू, अगं नागेशची काही चूक नाहीये या, कारण त्याचाच फोन दुपारपासून हरवलाय. सो आता बोल. म्हणजे ज्याने कोणी तुला कॉल केलाय त्याने आधी नागेशचा मोबाईल चोरला, मग तुला कॉल केला आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून नागेशचा मोबाईल परत आणून ठेवला. राईट. स्ट्रेंज. ऋषी, हे ज्याने कोणी केलं ना त्याने खूप सहजपणे हे सगळं केलं. नाही म्हणजे त्याच्याकडे फक्त कामिनीचा नंबर नव्हता, तर त्याचं सगळीकडे लक्ष होतं. कोण कुठे जातंय, कधी येतंय, काय करतंय, कामिनीला कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे, हे सगळं त्याला माहिती होतं. यु नो व्हॉट, ही व्यक्ती ना आपल्या जवळची असू शकते. ठसका लागला, पाणी हवंय का? तुला काय झालं? आठवण, जवळच्या माणसांची आठवण. नाही, मला वाटतं नीतू जे म्हणते ना ते नाकारूनही नाही चालणार. ऋषी, अरे त्या माणसाने मला आज फक्त बोलावलं इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे जाऊन त्याने काही केलं असतं तर. कामिनी, प्लीज अगं वाईट विचार करू नकोस तू. आम्ही सगळे आहोत ना काळजी घ्यायला. आणि तसे आता जर का तुला कोणी त्रास दिला ना तर तू बघ, आपण आभासला सांगूया, तो ना अगदी चांगला धडा शिकवेल त्याला. हॅलो. हा 5 मिनिटं. आलो. हो. कुठे निघालास? माझी एक अर्जंट मीटिंग आहे, मला जायला हवंय. ऋषी, अरे या पॉइंटला मला तुझी गरज आहे. तुला हे इतकं इम्पॉर्टंट वाटत नाहीये का? कामिनी, तुझ्याहून इम्पॉर्टंट वगैरे असं काही नाहीये, पण गेले बरेच दिवस मला या कामासाठी वेळ काढता येत नाहीये. आता हे खूप अर्जंट झालंय, मला निघायला हवंय खरंच. ओके. ओ, सो तू आजही आभासचा शो मिस करणार आहेस तर? अगं त्यासाठी तर जातोय मी. हा, म्हणजे आता मी कॅबने चाललोय ना, तर आरामात बसून एकांतात मी प्रोग्राम ऐकू शकतो आभासचा, नाही का? येतो मी. बाय. सर, शांत व्हा. मला कल्पना आहे की आजही आपण आभासला पकडू शकलो नाहीये, पण माझी खात्री आहे उद्या आभास आपल्या तावडीत असेल. तेव्हा प्लीज त्रास करून घेऊ नका. त्रास करून घेऊ नका असं म्हणून कसं चालेल रेवडेकर? आज त्या ऋषीसाठी तो आभास जीवाची पर्वा न करता माझ्या विरोधात उभा राहिलाय, मला चॅलेंज करतोय, मला लढतोय. एवढा पैसा फेकला तरी मी काहीच करू शकत नाहीये. या साईराज देशमुखला पहिल्यांदा कोणीतरी आयुष्यात पुरून उरलंय. त्रास या गोष्टीचा होतोय. सर, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करत होतो. मग काय झालं त्या प्रयत्नांचं? हा, निसटलाच ना तो. तो आपल्या गार्डन मध्ये येऊन स्वतःचा शो करून गेला, तरी आपण त्याचं काहीच वाकडं करू शकलो नाही ना. आपली मॅन पॉवर त्याच्यापर्यंत पोहोचू शकली ना. या राकेशची टेक्नॉलॉजी. मी काय म्हणतोय राव, मला एक चान्स द्या ना फक्त अजून. मी ना माझ्या सगळ्या नेटवर्किंगची पॉवर एकत्र करतो आणि त्याला पकडतो. आय प्रॉमिस त्याला पकडतो. इनफ. तुझं दुकानावर आणि निघ इकडून. आता त्या आभासला शोधण्यासाठी मला कुणाच्याच मदतीची गरज नाही. जे काही करायचं ना, तो हा साईराज स्वतःचं डोकं वापरून करेल. आभास, तयार राहा.
फेऱ्या मारून काय होणार आहे? बोला आता, काय करायचं? काय बोलू? सांग ना, काय बोलू मी? मला काहीही सुचत नाहीये. निलिमा, मी कमी पडलो माझ्या मुलीला ओळखायला. बाबा, एक अक्षरही बोलू नकोस. तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती नीतू. नीतू, प्रत्येक वेळेला मी तुला सपोर्ट करत आलोय. जेव्हा जेव्हा निलिमा तुझ्या लग्नाबद्दल बोलली तेव्हा मी तुला सपोर्ट केला. सगळे नको म्हणत असताना तुला आभासला भेटायची परवानगी दिली. आणि तू रेडिओवरून आभासला प्रपोज करून आमच्यावर अविश्वास दाखवतेस. पॉलिसी काय बोलताय तुम्ही? हा, नीतूला कशाला बोलताय? तिने आपलं ऐकायचंच नाही असं ठरवलंय. आभासला बोलून ती मोकळी झालीये. आता इतरांचे जे फोन येतील ना, त्याला मला तोंड द्यायचंय. आई सॉरी, अगं खरंच सॉरी. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. फक्त माझ्या लग्नाचं कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून तू रेडिओवर बोलून मोकळी झालीस? वा 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 नीतू वा. अगं आमचा नाही, निदान स्वतःच्या लग्नाचा तरी विचार करायचास. म्हणून मी तुम्हाला सांगत होते, हिचं वेळीच लग्न लावून देऊया. अहो नातेवाईक सोडा, पुण्यात सुद्धा कुणी हिच्याशी लग्नाला तयार होणार नाही. काकू एक मिनिट प्लीज. मी काहीतरी बोलू? नाही म्हणजे सॉरी, खरं तर तुमच्या फॅमिली मॅटर मध्ये मी बोलणं योग्य नाहीये, पण नीतूची ही अवस्था मला खरंच नाही बघवत. कामिनी प्लीज, हे बघ. एक मिनिट मला बोलू दे प्लीज. काका काकू, मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला नेमका राग कसला? नीतूने आभासला प्रपोज केलं याचा, की तिने सगळ्यांसमोर रेडिओवर त्याला प्रपोज केलं याचा? मला विचाराल तर यामध्ये रागवण्यासारखं काहीच नाहीये. कारण नीतूचं ज्या माणसावर खूप मनापासून प्रेम आहे ना, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे रेडिओ. काका, ही गोष्ट करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. यासाठी हिम्मत लागते आणि नीतू मध्ये ती आहे. म्हणूनच तिने आजपर्यंत कुठलीच गोष्ट तुमच्यापासून नाही लपवली. प्रत्येक गोष्ट तिने तुमच्याशी शेअर केली. आता मला एक गोष्ट सांगा, जर असं झालं असतं की तिचं लग्न ठरलं असतं आणि या कारणामुळे तिचं लग्न मोडलं असतं तर किती वाईट झालं असतं. म्हणजे अशा माणसासोबत नीतू कसा संसार करू शकली असती? मला तुमच्या दोघांचाही राग समजतो, पण काकू, तिला आता तुमची खऱ्या अर्थाने गरज आहे. ट्रस्ट मी. जर तुम्ही दोघं तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलात ना, तर मग इतर कोण काय बोलतायत याच्याशी तिचं काहीच देणं घेणं नसेल. प्लीज. ऑन एअर आभासची उडली विकेट. नीतून केलं क्लीन बोल्ड. अधिक माहितीसाठी ऐका ही ऑडिओ क्लिप. इथे मला टेन्शन आलंय. तुझं चांगलं चालू आहे. सॉरी. मला काही कळतच नाहीये सोन्या. उद्या तिने परत कॉल केला तर? तुला जसं वाटतंय तसं काहीच झालेलं नाहीये. आम्ही फक्त नाटक करत होतो. बिलीव्ह मी कामिनी, खरं बोलतोय मी. ऋषी,